श्री गुरु शरणम. यक्ष प्रश्न. श्री महाभारतांतर्गत यक्ष प्रश्नावर आपला सत्संग सुरू आहे. यक्षाने प्रश्न विचारावा आणि युधिष्ठिराने उत्तर द्यावे असा हा संवाद आहे. मागच्या वेळेस आपण अतिशय हृदयाला किंवा हृदयातून एक प्रश्न यक्षराज विचारतात, युधिष्ठिरा, भूमीपेक्षा श्रेष्ठ कोण? युधिष्ठिर म्हणतात, आई. बाप रे. यक्ष सुद्धा आश्चर्यचकित झाले. लगेच पुढचा प्रश्न केला की आकाशापेक्षा उंच कोण आहे? युधिष्ठिर म्हणतात, वडील, पिता. पुन्हा आश्चर्य वाटलं. पुढचा प्रश्न केला की वायूपेक्षा वेगवान कोण? मन. इतकं सहज उत्तर देतात युधिष्ठिर, आणि तो आश्चर्यचकित होणारे यक्षराज शेवटी म्हणतात की बाबा रे, आता एक प्रश्न आहे माझा. खरं तर हे 4 प्रश्नांनी मिळून असणारा हा एक श्लोक आहे. आणि त्याने विचारलं की या सर्व जगामध्ये व्यापून राहणारा विषय कोणता? काळजी. एका क्षणात उत्तर. तिथे मूळ जसं गवत सगळ्या भूमितलावरती आहे असं यक्षराजांना विचारायचंय. म्हणजे काय आच्छादून राहिलंय बरं या भूमिपटलावरती किंवा पृथ्वीवरती, आणि किंवा सर्व जगामध्ये व्यापून राहणारा विषय कोणता? चिंता, म्हणजे काळजी. चिंता करतो विश्वाची. एखादा ग्रामीण सुद्धा भाग असला, मारुतीच्या मंदिरामध्ये चर्चा चाललेली असते. ट्रम्पने असं सांगितलं, 5000 वस्तीचं गाव आहे, पण काळजी कशाची आहे? अरे हा विषय नाही आहे. मग याकरता चिंता जी आहे ही व्यापून राहिलेली आहे, आणि म्हणून मनुष्य जो ह्या काळजीने ग्रस्त होतो आणि तो डिप्रेशनमध्ये जातो, असा विषय आपण पाहिला. श्रीमद भागवतामध्ये सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, सदैव चिरतरुण असणारे असं त्यांचा उल्लेख आहे. ना ते बाल ना वृद्ध झाले, पण त्यांना काळजीच नाही. त्यांचं ते चिरतारुण्य असणारं आणि तेज, याचं मूळ काय आहे? तर त्यांनी हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या करून या पृथ्वीला एक स्थिरस्थावर तपपूत भूमी करण्याचं काम सनक, सनंदन आणि सनत कुमारांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा विषय फार महत्त्वाचा आहे. श्रीमद भागवतामध्ये एक छोटंसं रूपक म्हणा आलेलं आहे, म्हणजे कथा आहे ती. तो प्रसंग असा, कारण विषय काय चालला आहे आपला? सर्व व्यापून राहणारी, म्हणजे व्यापून काय आहे मानवामध्ये? तर काळजी, चिंता. भक्ती देवी, आणि भक्ती देवी अशी म्लान आहे, आणि तिच्या शेजारी एक वृद्ध, तिची मुलं आहेत, वृद्ध मुलं आणि आई तरुण. एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य. तेव्हा देवर्षी नारद चाललेले असताना भक्तीदेवी म्हणते, तुम्ही फार संत महात्मे आहात, आम्हाला उपाय सांगा. मग तुम्ही कोण?
परस्परांचा परिचय दिला. ते म्हणाले मी भक्ती देवी आहे. इथे का पडलात, इथे का बसलात गंगेच्या काठी? त्यावेळेस तिने सांगितलं की ही माझी ही मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य. हे वृद्ध आहेत. देवस्य नारदांना आश्चर्य वाटलं. आई तरुण आहे आणि ज्ञान आणि वैराग्य वृद्ध आहे. याचा अर्थ असा, त्यावेळेस देवर्षी नारदाने सगळा उपाय सांगितला. वेदमंत्र म्हटले, नाममंत्र, नामसाधना, योग साधना सर्व प्रकारची सांगितली गेली. आणि नंतर श्रीमद भागवतान मुक्ती, श्रीमद भागवत कथा ऐकली म्हणजे या हे चिंतामुक्त होतील आणि ज्ञान आणि वैराग्याला योग्य स्थान मिळेल असं त्यांनी सांगितलं. आता इथे एक फार महत्त्वाचा विषय आपण अधोरेखित करतोय. भक्तीच्या मागे अनुसरण करणारे सगळेच जण आहेत, पण ज्ञानाला विचारतो कोण? वैराग्य तर कुणालाच नको आहे. आणि म्हणून त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते वृद्ध झाले. तुम्ही म्हणाल हे काय हो, विचारायचं म्हणजे काय? त्यांना जाऊन जवळ विचारायचं, वैराग्य उठ, मी आलोय, मला वैराग्य दे, असं नाही आहे. एक उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये वृद्ध आई वडील आहेत. बघा, आजच्या काळामधला हा ज्वलंत प्रश्न आहे. त्या आई वडिलांची इच्छा असते, आपला मुलगा चालला, कोकणात राहायला चालला, आपल्याला विचारावं ऑफिसमध्ये जात असताना, बाबा आम्ही चाललो. मग बाबा आशीर्वाद देता, अरे लवकर, संध्याकाळच्या वेळी लवकर ये. पण आज कुणी कुणाला विचारत नाही. 4 माणसं आहेत पण 4 दिसेल आहेत. बघा, मी कुणाला उद्देशून बोलत नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. मग असे आई वडील ज्यांना मुलं, सुना, नातू कुणी विचारत नाही म्हटल्यानंतर ते हळूहळू हळूहळू हळू खंगत जातात, चिंताग्रस्त होतात आणि त्यांच्या वयापेक्षा ते अधिक वृद्ध बनतात. आणि मग ते म्हणतात, बाहेरून एखादा पाहुणा आला, काय आम्हाला कोणी विचारतच नाही हो, आम्ही सगळं हाताने करून खातो. अरे बापरे, बाहेरच्या माणसांना हे फार लगेचच ते त्याच्यामध्ये फोडणी टाकतात असं मला म्हणायचं नाही आहे. मग मी करून देऊ का? नको नको बाबा, तू जर करून दिलं तर आमची सून आम्हाला रागवेल, दुसऱ्याला बोलावून कशाला चहा करून घेतला, असे शब्द ऐकायला नको. आम्ही आमच्या हाताने सगळं करतो, आम्हाला कुणाला बोलायचं नाही आहे. सांगण्याचा विषय असा आहे की चिंता ही सर्वत्र व्यापून आहे आणि चिंतेमुळे मनुष्य हा ग्रस्त होतो, त्याला कोणी विचारत नाही. अशा समाजामधला जो घटक आहे तो अशा रीतीनं चिंताग्रस्त होऊन त्याचं आयुष्य खंगत जातं. तसं या ठिकाणी भक्तिदेवी म्हणते की ज्ञान म्हणजे आहे. ज्ञान म्हणजे काय? हा मोठा विषय आहे. ज्ञानम परम यन महिमावभासम. भगवंतानी सांगितलं, उद्धवा, जे ज्ञान माझ्याजवळ आहे, माझी जाण्याची वेळ आलेली आहे रे बाबा, हे सगळं मी ज्ञान तुला देतो. ज्ञानम परम यन महिमावभासम, हे सगळं अत्यंत श्रेष्ठ ज्ञान मला हे तुला द्यायचं आहे. म्हणून उद्धव हे अधिकारी आहेत आणि भगवंतानी गुह्य ज्ञान त्याला दिलेलं आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणारं हे जे परमात्म तत्व आहे हे सर्वत्र व्यापून आहे. असा फार मोठा विषय हा भागवतामध्ये आलेला आहे. त्याला ज्ञान म्हणतात. वैराग्य म्हणजे विरक्ती, कशाचीच अपेक्षा नाही. दिलं तर काहीतरी घ्यायचं, स्वीकारायचं, परंतु याकरता विरक्त अवस्थेमध्ये राहणं आजच्या काळामध्ये फार कठीण आहे, फार कठीण आहे. असे संत महात्मे फार दुर्मिळ झालेले आहेत. आपल्याला परमहंस परिव्राजक आचार्य रामकृष्ण परमहंस किंवा
परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असो, अशी अनंत उदाहरणं आपल्यासमोर आहेत. एखाद्या ठिकाणी भिक्षेला जायचा सुद्धा त्यांचा नियम आहे. 3 घरामध्ये भिक्षा मागायची, मिळाली तर घ्यायची, नाहीतर पाण्यावरती किंवा ताकावरती राहणं अवघड आहे, अवघड आहे. पण असे विरक्त महात्मे आज या भूतलावरती होऊन गेले किंवा आजही काही आहे. म्हणून याचं संरक्षण करण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं आपण इथे उत्तर पूर्ण करूया आणि इथेच थांबूया. श्री गुरुदेव दत्त. सहज साध्य हा मार्ग असे जरी, पंथराज हा ऐक्याचा. श्री स्वामींचा आशिष लाभे, संतत प्रत्यय येत्याचा. दैन्य विघटना दिसेस भोती, मनात सलते हे शल्य. ते काढाया यत्न करूया, यातच जीवन साफल्य. या निष्ठेने पडता पाऊल, या निष्ठेने पडता पाऊल. घालील विजय श्रीमाळ. उत्साहाने चैतन्याच्या मार्गा